नॅशनल हायवे दांडेवाडो हे जंक्शना कडेन जायते लोकांक इफेक्ट जावपाक शकता आनी फर्दर एक्विजिशनाक गेले जाल्यार ऑलरेडी लोकांनी आपले लायफ डेवलप केलें बेज्ड ऑन द प्रिवियस एक्विजिशन्स आनी आपल्यागे लायफ केन चलों लागले तेज उपरांत तूं आनकोडे तर येवन सांगता आपल्या आनी जमीन जाय म्हूण तो लायफ खंय पावपाचो लोकांचो लायफ डिस्टर्ब जावपाचो. सेकेंड, बेतूल सॅटेलायट पोर्ट जो अंडर द सागरमेला प्रोजेक्ट वॉज प्रपोज्ड इन बेतूल तो एक कन्सर्न आसा कित्याक आमकां सॅटेलायट पोर्ट नाका कित्याक सॅटेलायट पोर्ट जरी तर हे जंक्शना येतू आमगे आख्खी एरिया इफेक्ट जाता फॉर ट्रांसपोर्टेशन ऑफ इदर दे यूज इट फॉर वॉट एवर ट्रांसपोर्टेशन कोल ऑर दे कूड यूज इट फॉर कोल ऑल्सो कोल इज अनदर कन्सर्न. आतां आमगे कन्सर्न आसात ते MP कडेन फुलफील करून जातले ना तें एक्सपेक्टेशन आमी बसले तेमचेर लक्ष घालून चोच पडले आनी कॉन्शियस वोटिंगाचेर वयचे पडले. थर्डली वेळणी आमचे फिशरीज डिपार्टमेंटाची जेटी आहा त्यांचे ते कितलीची मागणी आहा त्यांची तो इशू काय सॉल्वच जालो ना अजून. टॉयलेटांचो दुसरे जायते आहा त्यांचे इशू थिंगा. ऑल्सो द सँड बार एक्रॉस द रिवर थिंगा तांकां बोटी हाडपा भितर हाडपा तेका ब्रेकवॉटर्स बांदपाक मागता ते तो आजून सॉल्व जालो ना नुस्त्यार. एज यू कम डावन टू शिशिनी पंचायत घराचो इशू आहा. यू कम टू हेल्थ सेंटर देर आमकां 24 hours डॉक्टर ना. हेल्थ गरजेचें आनी हे सायडीन कितें आहा चडशे आमी आमचे भायर काम कोताय कारवटी आहा आनी गालफांत आहा UK आहा. सो चडशे घरांत आहा ती जाणटी आहा सिनियर सिटीजन्स चड आहाय आनी चिल्ड्रन. सो मिडल ग्रूप आहा तो आमचो मिडल एजीचो ग्रूप आहा तो चडसो मायग्रेट जालो आहा फॉर जॉब पर्पज. सो तांकां रातचो दोतोर जाय जाल्यार दोतोर ना रायट फ्रॉम हियर टू वेली आनी आमचे हेल्थ सेंटराक अपग्रेड करपाची गरज आहा. एज यू गो एक्रॉस टू सांजे RL तांच्या थिंगा इंडस्ट्रियल इस्टेटान प्रॉब्लम आहा पोल्युशनाचो इशू आहा सेफ्टीचो इशू आहा तितून कितलीशीं स्क्रॅप यार्डां आहा आनी दुसरो इशू आहा म्हणटा तो आमकां वेटलँडाचो. हांगा हें दुर्गाचें हाटल्यान दिसती पडटा वेटलँड. बट इफ यू गो टू सी द हावजीस आर ऑल अराउंड द पेरिफेरी ऑफ द वेटलँड आनी ह्यो आसले 100 वर्सांची घरां ही आनी ह्या घरांक आनी चान्स ना भायल्यान खंयच्यान तेसान एक्सटेंड करपाक कित्याक ऑल सायड सरावंडेड बाय फिल्ड्स. हांगा कितें जालां वेटलँड आमी नाका म्हणाय बट कितें बफर झोन फाल्यां फ्युचर डेवलपमेंट आमच्या गांवच्या लोकां पासत वील हॅव टू गो टू एनदर ऑथॉरिटी आनी ते ऑथॉरिटी बरें गेले जाल्यार आनी पयशे मोडपा पडले लोकांक हप्ता हारीकच पडलो ती फायल पास करपाक. सो आमी कितें म्हणटा आमकां कितें रिलॅक्सेशन दियात ह्या वेटलँडाच्या बफर झोनाचेर. सो दीज आर द सम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इश्यूज. वेलींचे म्हणल्यार बिकॉज सेंट्रल हे प्रमाणे MP इलेक्शना प्रमाणे वेली हांव चिंचिनी सरपंच. सो आमचो एक लॉंग पेंडींग इशू आहा तो सेंट्रल गव्हर्मेंटच्या हातीन आहा म्हणटा तो एक्सपान्शन ऑफ नॅशनल हायवे 66 बिकॉज जो थोडो स्ट्रेच पळय आहा फ्रॉम द्रामापूर टू शिशिनी वो आमी आमचे रिक्वेस्ट आहलो फॉर द कॉन्सिक्वेंटली आमी तो रेज कोता इशू रायट फ्रॉम 2010 तो तेजो एक बायपास जावचो म्हणून. सो 2010 तो तेमी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियान तेमी घेतलेलो आनी तेमी प्लॅनूय बी केल्लो पूण 2017 तो तेमी प्लॅन भायर मारलो आनी ते एक्जिस्टींग जो पळय रोड आसा विच इज व्हेरी नॅरो तिका थोडो तेका एक्वायर केल्लो रस्तो आहा ते 30 मिटर्स ते तितूंतूय भितर तो एक्सक्यूज करपाक सोदता. सो वेन नॅशनल हायवे इज ऑफ नॅशनल इंट्रस्ट आनी आतां सरकार जायते बरे रस्ते कोतात 8 लेन कोतात ग्रीन कॉरिडॉर कोतात. सो आमगेले एक रिक्वेस्ट आहलो पेंडींग म्हणटा हो आमची स्ट्रेच आहा ती 2.2 किलोमिटर्स आहा ती बायपास करची